तेरा फोन दे जल्दी दे। नमस्कार मित्रांनो, मी आहे अर्पित कांबळे आणि तुम्ही पाहता त्याचे ब्लॉग। तर आज आपण जाणार आहोत बोरवली नॅशनल पार्कला, म्हणजेच संजय गांधी नॅशनल पार्क। तिथे आपण कान्हेरी गुफेला जाणार आहे। पुढचा प्रवास बघूया कसा होतो तो। बाय। बाईक बघा कशी मस्त पाण्यात भिजली। ऐसा मेरे को बहुत मजा आता है तुम काम करते हो तो। त्याच्याने आम्ही सीट पुसतो। खूप ट्रॅफिक आहे दुपारचं, पण मुंबई लोक बोलतात दुपारी ट्रॅफिक नसतं हायवेवर मुंबईचा, पण आता भरपूर वाढलं ट्रॅफिक। माकडा 206। हा 206। मग एक तिकीट कितीला? 103। मित्रांनो, आता आम्ही केली आहे बग्गी, आणि बग्गीचे दर आहे पर पर्सन 50 रुपये। तर बग्गी आपल्याला लायन सफारीपर्यंत नेते आणि म्युझियममध्ये नेते। त्यानंतर कान्हेरी गुफेला जायला वेगळी बस करावी लागते। तर तुम्ही येताना हे लक्षात ठेवूनच या। मी आयडी घालून आलो असतो ना, हा मग आपल्या इथे बिबटे जातात आतमध्ये, राहतात ना 6 किलोमीटर्स। पहिला इथे ट्रेनमध्ये बसून दाखवायचे, ट्रेन होती। म्युझियम म्युझियमच्या आतमध्ये आल्यावर आपण बघू शकता प्रवेशद्वाराच्या समोरच बिबट्या आहे, आणि आपल्या उजव्या हाताला वाघाचं सर्व लावलं आहे, पंजे लावले आहेत, मुंडकं लावलं वाघाचं, त्याची माहिती दिली आहे चांगल्या प्रकारे। आपण यावर आपण बघू शकता माहिती दिली स्क्रीनवरती। आपण बघू शकतो की कोणत्या ॲनिमलचा कसा आवाज आहे। म्युझियममध्ये मित्रांनो काहीच नव्हतं, फक्त इंटेरियर चांगलं बनवलं। इंटेरियर ओ माय। मित्रांनो, आता आम्ही चाललोय दुसऱ्या म्युझियमकडे। दुसऱ्या म्युझियममध्ये खूप छान होतं, म्हणजे असं बघण्यासारखं होतं। तर तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की पहा काय होतं ते। चप्पल काढ। आपण बघू शकता मित्रांनो, हे सर्व जिवंत पक्षी आहेत, आणि ज्या पक्ष्यांना आजार होतो किंवा काही जखम होते आणि ते मरतात, तर त्या पक्ष्यांना त्यामध्ये कापसं टाकून त्यांना परत असं सजीव दाखवण्याचा प्रयत्न करतात। आणि आपण वाघ बघू शकता, बापरे, टी व्हीमध्ये बघितल्यावर आपल्याला एवढा मोठा नाही वाटत, पण असं रिअलमध्ये हा रिअल वाघ आहे, फक्त तो हे झाला आहे त्याच्यामुळे, पण हा रिअल वाघ मी बघूनच चक्क झालो। आणि हे काका माहिती सांगत होते, आम्ही गपचूप ऐकत होतो लांब उभे राहून, आम्हाला आवाज येत होता इथपर्यंत। मस्त त्याच्या काकांची फ्रीमध्ये माहिती ऐकली, नाही तर इथे बरोबर घेऊन जायचे 2000 रुपये चार्जेस आहेत, आणि ही सर्व माहिती दिली आहे कशा प्रकारे काय होतं ते।
आणि आपण बघू शकता गिधाड. गिधाड हा एक अतिशय भला मोठा पक्षी आहे पक्ष्यांच्या जाती. म्युझियममधून बाहेर आल्यावर आमच्या मॅडमला भूक लागली आणि मला सुद्धा भूक लागलेली आहे. तर आपण आता जाऊ खायला. काय सोडा पाहिजे लिंबू सरबतमध्ये. हां आणि खायला काय काय आणि काय घ्यायचं. चायनीज भेल. चायनीज भेल ठीक आहे. एक चायनीज भेल द्या. तिखट मीडियम काय स्पायसी. इथे टॉयलेट बाथरूम लांब आहेत पहिलंच सांग. नाही होत्या पण आम्हाला माहित नव्हतं बस पण आहे ते. नाही ना भाऊ आमचा जन्म इकडचा आहे. पहिला एके वगैरे आता नाही झालं. चायनीज भेल तर काकींनी एक नंबर बनवली. सॉलिड आणि स्पायसी होती. खूप भारी बनवलेली आणि लिंबू सोडा पण काय भारी होता. खूप रिफ्रेशमेंट झालो आम्ही आणि मस्त आता परत कान्हेरी गुफेला पुढे निघतो आम्ही लोक. कान्हेरी गुफेला जायचं म्हटलं तर जास्त खावं लागेल कारण की वरती चढावं लागेल. चायनीज भेलनी तर काय पोट भरणार नाही आहे. व्ह्यू कसला छान येतो आहे पाऊस पडल्यामुळे आणि दसऱ्यानंतर इथे बोटिंग चालू होणार आहे. तर बोटिंगचा आस्वाद घ्यायला आपण पुन्हा येणार आहे. आणि आता फायनली आपली बस आलेली आहे. बसमध्ये आपण मस्त बसून घेऊया. पाय दुखले आहेत. तिथून म्युझियमच्या इथून चालत आलो आणि मस्त पहिलीच सीट पकडली आहे. काय टेन्शन नको. आता आपण बस पकडली आहे. बसचे तिकीट 25 रुपये आहे. तर 25 रुपयामध्ये बस आपल्याला कान्हेरी गुफेपर्यंत सोडते. पण जाताना व्ह्यू बघायचं किती मस्त आहे. भागो. तेरा फोन दे जल्दी दे. त्या मॅडम थकलेल्या आहेत. तू तर मला उचलून घेऊन जाणार आहेस ना जेजुरीला. मित्रांनो यार इथे सगळीकडे तिकीट काउंटर आहे. इथे जा तिकीट काढ, तिथे जा तिकीट काढ. मेन गेटवर आला तिकीट काढ. काय करायचं ते नाही समजत. यस यू टेन देअर. चल बिचारी भूक लागली म्हणून कोण दमतं का. मी एवढा जाडा असून मी एवढा चाललो पण ही बाई काय चालायला मागतच नाही. ही बघा ही तू रिया. कॅन्टीनमधून मस्त गरमागरम वडापाव आणलाय पण फॅनच नाही आहेत कॅन्टीनमध्ये. तर खाताना पुन्हा खामटा निघाला. मी मस्त स्टिंग डर की मा कुछ नाही स्टिंग पियालो मस्त. मग नंतरला पुढचा प्रवास चालू केला. आता आपण बघा पुढे. एके भाई थकले मी.
कान्हेरी गुफा ही प्राचीन भारतीय प्रस्तर कोरी वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या लेण्यांमध्ये बौद्ध भिक्षूंनी धान्य आणि पूजा करण्यासाठी निवास केला होता. 1व्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत या लेण्या बौद्ध भिक्षूंसाठी मठ, धान्यगृह आणि उपासना स्थळ म्हणून वापरल्या गेल्या. केस कसली छान वाटतात तुझी. गौतम बुद्ध आहेत. कसं केलं असेल ना. इथे बघ रिया. पाली भाषेत लिहिलंय ते. पडला असता तवी. चल Let's go. पुढे आता वॉटरफॉल. आता आपण पुढे वॉटरफॉल मध्ये मस्त पाण्यात मजा करणार आहे. सुख म्हणजे नक्की काय होतं. कधी वरतून दगड वगैरे सटकला, खाली लहान पोरं पोहत आहेत. आपण बघू शकतो, मजा करतात. त्यांच्या आई वडिलांना कळायला पाहिजे कधी वरतून दगड बिगड कोणता सटकला तर किती धोकादायक आहे. पाणी मजा असतात.
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा.